नमस्कार. कुकिंग विथ लव या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवूयात कमी तेलात एकदम तर्रीदार घरगुती मिसळ. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये 2 तांबे पाणी घेतलं आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली मटकी घेतली आहे. ती आपण या पाण्यामध्ये टाकूयात. मटकीला जास्त मोड आलेले नाही, थोडीच मोडाची मटकी आहे. मटकी पावशेरपेक्षा थोडीशी जास्तच आहे. घरी भिजवली आहे, त्यामुळे मला त्याचा अंदाज नाही किती मटकी असेल. आता या मटकीमध्ये आपण छोटे 2 चमचे हळद आणि चवीनुसार मीठ टाकून ही मटकी चांगली शिजायला लावून देऊया. ही मटकी उकळतीये तोपर्यंत आपण या मिसळचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी 1 कांदा घेतला आहे, तो थोडासा कापला आहे मध्ये आणि भाजायला ठेवलेला आहे. आपल्याला कमी तेलामध्ये ही मिसळ बनवायची आहे. आता हा कांदा चांगला भाजलेला आहे आणि मी तो तव्यावर चांगला पुन्हा एकदा भाजून घेत आहे. मी कांदा थोडासाच घेतला आहे, कारण मिसळ आपल्याला जास्त घट्ट करायची नाही आहे. मसाला भाजतोय तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. आता हा कांदा चांगला परतून घेऊ व यामध्ये थोडंसं खोबरं टाकूयात. मी 1 वाटी जी खोबऱ्याची असती त्याचा 1/4 भाग खोबऱ्याचा घेतलेला आहे. तो किसून घेतला आहे चांगला आणि तो तव्यावर भाजत आहे. भाजताना आपल्याला किंचितसं थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. आणि खोबरं हे लालसर भाजायचे. थोडं काळं झालं तरीही चालेल. हे बघा, एकदम किंचित तेल टाकलेलं आहे, मी जास्त टाकलेलं नाही आहे. आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे लाल. आपण आता ते काढून घेऊयात. याच तव्यावर मी थोडेसे तीळ टाकते आहे. 1 चमचा, म्हणजे छोटा आपला मसाल्याचा जो चमचा असतो तो 1 चमचा तीळ टाकते आहे. तेही आपण यामध्ये भाजून घेऊयात. तीळ लगेच तडतड करतात, त्यामुळे ते आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत. आता यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. कोणतीही भाजी करत असताना त्या भाजीचं सगळं मसाल्यावर डिपेंड राहतं. तुम्ही मसाला कसा भाजताय, कसा बनवताय यावर ते डिपेंड असतं. हे बघा, आपला कांदा लसूण चांगला भाजून घेतलेला आहे, तो आपण काढून घेऊयात. आता यामध्ये थोडासा पुदिना आणि कोथिंबीर हेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तेल मी फक्त कांदा आणि खोबरं भाजताना किंचित टाकलेलं आहे, पुन्हा तेलाचा वापर केलेला नाही. आपली कोथिंबीरही भाजून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊयात. 1 छोटासा आल्याचा तुकडा आणि 4-5 लसणाचे पाकळ्या याची पेस्ट करून घेऊयात. आता जो आपण मसाला भाजलेला आहे तो चांगला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आपल्याला मसाला बारीक असताना पाणी टाकायचं नाही आहे. किंचित तुम्ही थोडंसं 1-2 चमचे पाणी टाकू शकता, कारण जेवढं पाणी कमी असतं तेवढा मसाला पटकन परतल्या जातो. आता यामध्ये थोडं 2 तमालपत्र, 2 चमचे लाल मिरची पावडर. ही मिरची पावडर जास्त तिखट नाही आहे म्हणून मी 2 टाकली.
काळा मसाला तो घरी बनवलेला आहे, तो 1 चमचा टाकलेला आहे. हळद थोडीशीच टाकली आहे, कारण आपण मटकी शिजवताना सुद्धा हळद टाकलेली आहे. 1 चमचा धने पावडर आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे. हा मिसळचा घरगुती मसाला आहे, तो मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेऊया. त्या तेलामध्ये थोडेसे जिरे आणि आपण जी आलं लसूणची पेस्ट तयार करून ठेवलेली आहे ती टाकून चांगली तळून घेऊया. आपल्याला थोडी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ही पेस्ट चांगली तळून घ्यायची आहे. आपल्याला ही पेस्ट कमी गॅसवर परतायची, कारण लसूण लगेच खाली कढईला चिकटला जातो, सारखं हलवत राहायचं आहे ते. आता यामध्ये आपण जो मसाला आहे तो टाकूया. आधी तेल मीठ ते आपण परतून घेऊयात. नंतर हा सगळा मसाला यामध्ये घालून चांगला परतून घेऊ. मसाला परतत असताना गॅस कमीही केलेला नाही आणि जास्तही केलेला नाही, मीडियम गॅस ठेवलेला आहे. मसाला परतून झाल्यावर आपण तो 1-2 मिनिटं कमी गॅसवर झाकून ठेवायचा आहे. त्याने काय होतं, मसाल्याला चांगलं तेल सुटतं आणि मसाला शिजला जातो. आता यानंतर जी मटकी आपण शिजून ठेवली होती त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि सगळी मटकी यामध्ये टाकून चांगली हलवून घेऊयात. गॅसचा फ्लेम मोठा करायचा आहे. खाली जो मसाला चिटकला असेल तो आपल्याला हळूहळू काढायचा आहे. आता मटकी परतून झाल्यावर आपण याच्यावर 3 ते 4 मिनिट झाकण ठेवूयात, म्हणजे सगळा मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या मिसळला लागेल आणि असं तेल मस्त सुटेल. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता जे पाणी राहिलं होतं, गरम पाणी, आपण जी मटकी शिजून घेतलेली होती ते पाणी यामध्ये सर्व टाकूया. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे, कारण कमी गॅसवर भाजीला मस्त अशी तरी येते. मी हे सगळं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. मटकी आधीही आपण शिजून घेतलेली आहे, परतून घेतलेली आहे, पाणीसुद्धा भरपूर उकळलेलं आहे, त्यामुळे मोठा गॅस करण्याची काही गरज नाही आहे. कमी गॅसवर आपण ठेवून देऊयात. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आणि थोडी वरतून कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे. हे बघा मस्त दिसते ना, तरी पण यायला लागली आहे. आता आपण ही मटकी साईडला दुसऱ्या गॅसवर कमी करून ठेवू, तोपर्यंत आपण आपले बाकीचे पदार्थ बनवून घेऊयात. आपण भाजी झाकून ठेवूया. झाकताना कधीही पूर्ण झाकण ठेवायचं नाही आहे, आपण अर्धं थोडंसं झाकण उघडं ठेवायचं आहे. हे बघा, जसजशी भाजी शिजती आहे तसा कलर येत जातो आहे भाजीला. आपण कमी गॅसवर ठेवून देऊ. आता पोहे करते मी. आमच्या इकडे नाशिकला पोहे टाकून मिसळ खातात, त्यासाठी मी थोडेसे पोहे धुवून घेतलेले आहे, जास्त भिजवलेले नाही. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडं मीठ चवीनुसार घातलं आहे, कोथिंबीर आणि किंचित तेल टाकलं आहे, जास्त नाही, आणि बाकी काहीच टाकायचं नाही. हे पोहे परतून घेऊयात. हे बघा, पोहे बी परतून झाले. 1-2च मिनटात पोहे तयार होतात. त्याला तेल नाही, काही नाही, काही नाही. शेंगदाणे, कढीपत्ता आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे.
पोहेसुद्धा आपले तयार झाले आहे. आता मस्तपैकी आपण पाव गरम करून घेऊयात. मी पावचे 2 तुकडे केले आहेत. आम्हाला असे कडक पाव आवडतात मिसळसोबत. तर हे 2 तुकडे केलेत आणि यावर मी थोडं थोडं तूप घालणार आहे. घरी बनवलेलं तूप. आमच्या घरी बटर कोणालाच आवडत नाही, त्यामुळे आम्ही पावला तूप लावतो, तेल नाही लावत. आता दोन्ही साईडनी तूप लावून मस्त आपण कमी गॅसवर तर पाव शेकून घेऊ, जेणेकरून क्रिस्पी होतात. हे बघा. मस्त पाव आपले तयार झाले. लालसर असे कडक पाव तयार झाले. जास्त सॉफ्ट नाही, कडक पण नाही, असे मस्त. आता आपण सर्व करूया. मी थोडंसं दही घेतलंय, फरसाण घेतलेलं आहे आणि कांदा व लिंबू. मिसळ खात असताना मिसळमध्ये थोडंसं फरसाण, थोडेसे पोहे, वरतून कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पिळून मस्त थोडंसं दही घालायचं. मस्त पावसोबत एकदम छान लागते. थँक्स.